चला तर मंडळी, मस्तपैकी ओल्या शेंगदाण्याची आमटी त्या चपातीसोबत मस्त भारी लागते, भाकरीसोबत पण भारी लागते. म्हणलं चला बनवून, म्हणलं त्यासाठी मी काय केलेलं आहे, तर इथं रामकृष्ण हरी मंडळी, तर इथं ओल्या शेंगाचा सीझन चालू आहे सध्या. तर आम्हाला काही ओल्या शेंगा आल्या होत्या वानवळा म्हणून, असे खेड्यामध्ये देतात एकमेकाला. भरपूर आमच्या गावाकडं भुईमुगाचं पीक आहे. तर चला म्हणलं, आम्ही रात्री बसल्या बसल्या बाजूवर ओल्या शेंगा सोडल्या, खाल्ल्या पण भाजून आणि सोडल्या. म्हणलं चला सकाळी शेंगण्याची आमटी करता येईल, आणि मुलगी पण जाणार होती, तिला पण आवडते. म्हणलं चला तुला सोबत देईन म्हणलं. तर मग पहाटे उठले मी आणि शेंगदाणे भाजले पूर्ण, आणि कांदा एक कट केलेली क्लिप माझ्याकडून डिलीट झाली. तर इथं काय केलेलं मी, शेंगदाणे मिक्सरमध्ये एकदम बारीक केलेले आहेत, आणि इकडं कढईमध्ये कांदा कट केला, लसण अद्रक ठेचलं, आणि मस्त जिरे मोहरीची फोडणी केली छानपैकी. आणि त्यामध्ये एक धना पावडर टाकली, थोडीशी हळद टाकली, आणि लाल तिखट टाकलं. तर म्हणजे लाल तिखटाची करा, हिरवी मिरचीची करा, किंवा मसाल्याची करा, भारी लागते. पण चला आम्ही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने केलेले लाल तिखट हे टाकून. आणि त्या शेंगदाण्याचं काढलेली पेस्ट मी फोडणीमध्ये टाकली, छानपैकी परतून घेतली. हे परतेपर्यंत मी दुसऱ्या गॅस शेगडीवर गरम पाणी करायला ठेवलेलं होतं, आणि मस्तपैकी चांगली परतून घेतली ही कढीपत्ता वगैरे टाकून. आणि मग नंतर काय केलं, त्याच्यामध्ये जे गरम पाणी केलेलं होतं ना, कधी गरम पाणी टाकायचं भाजीला टेस्ट येते छान. गार पाणी टाकलं ना तर कशी भाजी बेचव लागते, टेस्ट येत नाही. तर आपण जेवढी पाहिजे घट्ट पातळ त्यानुसार मी गरम पाणी करून टाकले छानपैकी. आणि गरम पाणी चांगलं कडक होतं टाकल्यामुळे लगेच उकळी फुटली. तर उकळी फुटली तर त्यामध्ये मग काय केली अशी मस्त भाकरीसोबत चुरून खाता येते, चपातीसोबत खाता येते, किंवा भातावर खाता येते. अशा पद्धतीने मी केलेले आहे. तर आपल्या आवडीनुसार करायची, सरभरीत पातळ कशी जशी आवडेल तशी. तर मी छानपैकी पातळ भरपूर केली, ती मुलीला द्यायची होती, आणि घरात पण सगळ्यांना होती. तर आता छानपैकी उकळी आमटी. तर मी काय केले, तर गरम मसाला घेतला, कारण मी सगळे मसाले जिरे पावडर वा पावडर असे तयार करून ठेवते पावडर करून. तर एक चांगला चमच्याभर गरम पावडर टाकली, गरम मसाला टाकला. आणि त्यानंतर मी थोडीशी काय केलं, पुन्हा नंतर जिरं पावडर टाकली, कारण माझ्याकडे जिरं पावडर पण तयार केलेली असते. तर टेस्ट आहे ती छान खमंग, जिरं पावडर टाकली. आणि नंतर काय नाही, चांगली उकळी फुटली. आणि उकळी फुटली बघा किती मस्त भारी कट आला आहे मंडळी. आणि त्यानंतर काय केलं मी मस्त मग याच्यामध्ये, आणि नाही का शेवटी मला मीठ टाकायचंच राहून गेलेलं होतं. तर मग छानपैकी आमटी उकळी. आणि मी पीठ चपातीसाठी पीठ तर अगोदर मळून ठेवलेलं होतं, आणि सकाळची घाई गडबड होती, मुलगी जाणार होती, त्यासाठी मी कोथिंबीर होती तर कसुरी मेथी टाकली चोळून. तर म्हणजे किती भारी आणि छान असा आमटीचा स्वाद आला, टेस्ट. तर म्हणजे कधीतरी भाजीला काय नसलं ना, तर अशा पद्धतीने साध्या पद्धतीने आमटी बनवायची, भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत खाऊन बघायची, एकदम भारी टेस्ट, एकदम साध्या पद्धतीने केली मंडळी. तर पहा कशी वाटली आमची आमटी, साधी सोपी करण्याची पद्धत. आणि तुम्ही गरम मसाला नाही टाकला तरी चालते, साधं तिखट हे करायचं, लाल तिखटाची करायची, एकदम भारी टेस्ट अशी खमंग वास येऊला मंडळी. चला तर खूप आवडली सगळ्यांना. आणि मग मुलीला पण मी दिली डब्बा भरून टिफिन, आणि आम्ही घरी पण भरपूर ठेवली. चला तर मग आवडल्यास मंडळी तुम्ही पण अशा पद्धतीने काय भाजी नसं करून बघा, ना आवडल्यास जरूर कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर मंडळी, इथं मीठ विसर होते, नंतर मीठ विसरच टाकलं आणि चांगली उकळी फुटली. तर आवडल्यास कमेंट करून सांगा, आणि लाईक करा, शेअर करा, न विसरता सबस्क्राईब करा. चला तर मग मंडळी पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी. चला आता चपाती करून घ्यायची.